हा कार्यक्रम आपण करावा आणि अहिल्यादेवींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्या नगरला किमान आपल्या विचार भारतीतर्फे हा कार्यक्रम व्हावा। याचं प्रयोजन असं आहे की आता विद्यार्थ्यांना मी विचारतो, विद्यार्थी मित्रांना महापुरुष जे होऊन गेले सर्व, मग ते महात्मा गांधी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि अहिल्यादेवी पण असतील, ह्यापैकी बरेच जणांचे नाव माहिती असतात, काहींची माहिती नसतात। तुम्हालाच काय खूप म्हणजे आपण म्हणतो ग्रॅज्युएट असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील, अशाही लोकांना काही कॉर्पोरेशनचं नाव फक्त माहित असतं, कर्तृत्व माहित नसतं। आता अहिल्यादेवींचा कार्यक्रम करावा याचं प्रयोजन विचार भारतीतर्फे असं की आपण विचार भारतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक प्रस्ताव दिला होता, या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी नगर व्हावं असा एक प्रस्ताव दिला होता। तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतं की आपण जो आतापर्यंत मुलांना सर्वांनी पाहिला कार्यक्रम अहिल्यादेवींचं कर्तृत्व आपण खूप छान क्लिप सरांनी सर्व स्टाफने दाखवली आणि त्या एवढ्या कर्तृत्वान होत्या की जिथून पूर्ण हिंदुस्थानातून सर्व देवस्थानांना भाविक जातात। उत्तराखंडातल्या केदारनाथ असेल किंवा बद्रीनाथ असेल, हे 4 धामांपैकी एक आहे, तिथं सर्वजण जातात। तर तिथं त्यांनी मंदिरं बांधली, घाट बांधली। अशा ह्या अहिल्यादेवी कुठल्या आहेत, त्यांचा जन्म कुठला आहे, त्याचं एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या चौंडीच्या नगर पासून अवघ्या काही 5-50 किलोमीटर नगर जिल्ह्यातल्या चौंडी येथे त्यांचा जन्मभूमी आहे आणि इथून जन्मभूमी झाल्यानंतर कर्मभूमी, लग्नानंतर त्या इंदोरला गेल्या आणि तिथं त्यांची कर्मभूमी। म्हणजे अभिमानच वाटायचा आपल्या घरातली एखादी कन्या, आता तुमचं जे काय आडनाव असेल प्रत्येकाचं, त्या प्रत्येकाच्या घरातल्या एखादी कन्या जर एखाद्या ठिकाणी एका मोठ्या घराण्यात गेल्यानंतर तिच्या कार्य कर्तृत्वाने त्या घराण्याचं नाव अजरामर करते। शेकडो वर्ष इतिहासात त्या कन्येचं नाव दुमदुमत राहतं आणि त्या कन्येमुळे त्या घराण्याचं नाव, त्या राजघराण्याचं नाव दुमदुमत राहतं। आपल्याला किती बरा अभिमान वाटेल, खूप प्रचंड अभिमान वाटेल आपल्याला। आपल्या नगर जिल्ह्याला, अख्ख्या भारतात नगर जिल्ह्याचा जर आपण नकाशा बघितला तर किती छोटा वाटतो, पण त्या नगर जिल्ह्याला नाव द्यावं ही खूप छोटी घटना आहे। नगरला आपण अहिल्यादेवी नाव द्यावं ही काय फार मोठी घटना नाही, पण आपण म्हणतो ना आपल्या कन्येने, आपल्या घरातल्या एका मुलीने एवढं जर भारतात नाव कमवलंय, एक नाव द्यावं असा विचार भारतीचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव दिला। त्याचप्रमाणे त्या कन्येचं म्हणजे अहिल्यादेवींचं कर्तृत्व आपल्या सर्वांना ज्ञात व्हावं, माहिती व्हावं। विद्यार्थी दशेपासूनच म्हणजे हे जे लहान मुलं आहेत यांना सुद्धा अहिल्यादेवींचं कर्तृत्व माहिती व्हावं आणि म्हणून अहिल्यादेवींची जयंती, पुण्यतिथी शाळेमध्ये साजरी व्हावी हा विचार भारतीचा उद्देश होता आणि तो आपण आपल्या संस्थेने खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे मी आल्यापासून पाहत होतो, ढवळे मॅडमचं विशेषतः भाषण झालं, खूप छान।